क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त स्तरी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमी निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय या मनुष्य देहाला पारमार्थिक स्वरूपाचा उपदेश करतायत. विठाला क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा ज्या निमित्तानं आजचं या ठिकाणी कीर्तन समर्पित होते कैलासवासी श्री आदरणीय मुरलीधर बापूराव किर्दत आणि बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं अर्थातच वर्ष श्राद्ध निमित्तानं या ठिकाणी आजची सेवा या ठिकाणी समर्पित होती. सनातन धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे वैदिक संस्कृतीप्रमाणे काही विधी कराव्या लागतात. त्यातील आजचं या ठिकाणी हे प्रथम पुण्यस्मरण अर्थातच वर्ष श्राद्ध आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी ही सेवा समर्पित होत असताना या कार्यक्रमाच्या प्रसंगी या परिवाराचा झालेला संपर्क आहे. आदरणीय या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे सर्व श्रोतृवर्ग त्यांचा हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या परिवाराचा विचार केला असता आदरणीय या ठिकाणी मुलगा भरत मुरलीधर किर्दत, आदरणीय नातू नितीनदादा भरत किर्दत या ठिकाणी माजी सैनिक आणि आत्ता शासकीय या ठिकाणी सेवेत पुन्हा एकदा रुजू आहेत. तसेच आदरणीय ज्यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली महेशदादा भरत किर्दत या ठिकाणी तेही या ठिकाणी चांगल्या नोकरीला आहेत. आदरणीय सुशांत प्रभाकर किर्दत असा असणारा हा परिवार आणि या परिवारावर दुःख होणं या ठिकाणी साहजिकच आहे. खऱ्या अर्थानं एक पितृत्व या ठिकाणी या परिवारातलं हरपलेलं आहे. जुनी माणसं या ठिकाणी गेल्यानंतरचे जे दुःख असतं ते दुःख या परिवाराला या ठिकाणी आहे. परदुःख हे शीतल आहे, पण दुःख ज्यावेळेस स्वतःचं असतं त्यावेळेस त्याची तीव्रता फार मोठी असते. आणि म्हणून या ठिकाणी वैदिक संस्कृतीप्रमाणे सनातन धर्माप्रमाणे काही विधी करावे लागतात. त्यातील आजचं हे पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध. एका वर्षानंतरही या ठिकाणी बाबा तुम्ही गेल्यानंतर तुम्ही केलेल्या पुण्याचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. विठ्ठल एका वर्षानंतर या ठिकाणी आमची तुमच्यावर असणारी श्रद्धा आहे आणि तुमची आमच्यावर असणारी श्रद्धा म्हणजे या ठिकाणी अर्थातच वर्ष श्राद्ध. सनातन धर्माप्रमाणे वैदिक संस्कृतीप्रमाणे या विधीला फार या ठिकाणी अनन्यसाधारण असं महत्व आहे. खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण का करायचं, वर्ष श्राद्ध का करायचं आणि नाहीच केलं तर चालत नाही का, असे अनेक प्रश्न. थोडीशी शिट्टी कमी कर बाळा. एकदा सेट केला ना आवाज सारखं सारखं त्याला हात नाही लावायचा. सुरुवातीला चांगली सिस्टीम लावली, तुला टेन्शन आहे काय? मग जरा असं थोडं मोकळ्या मनाने लाव ना. हा सारखं सारखं त्याला बिघडवायचं नाही, एकदम व्यवस्थित लाव. आणि म्हणून खऱ्या अर्थानं काही विधी कराव्या लागतात. त्यात ते शास्त्रोक्त विधी या ठिकाणी आजची आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, कला, क्रीडा, कृषी, सहकार, शैक्षणिक, व्यापार, उद्योग अनेक क्षेत्रातील मंडळी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. ही सेवा या ठिकाणी समर्पित होत असताना कीर्तनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य, मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य, या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य, टाळकरी वृंद, विनेकरी, चोपदार आदी करून सगळेच उपस्थित आहेत. सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर पहिली चाल या ठिकाणी ज्यांनी गायली महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य माझे परमस्नेही या ठिकाणी छोट्या बंधू प्रमाण असणारे वारकरी भूषण हरिभक्तपरायण झी टॉकीज फेम श्रीराम महाराज काळे या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहे. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज तुमचा कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. अतिशय भारदस्त आणि या ठिकाणी तार सप्तकात या ठिकाणी श्रीराम महाराजांचा आवाज आहे. आधी भरपूर कीर्तनांना महाराजांनी मला साथ केली. महाराज आपल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी मनस्वी असं धन्यवाद आहे. तसेच गायनाची साथ करण्यासाठी अविनाश महाराज वारकरी भूषण या ठिकाणी अतिशय संगीतरत्न, संगीत विशारद, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. महाराज तुमचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. तसेच हरिभक्तपरायण महेश महाराज, आदरणीय महेश महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महेश महाराज तुमचा कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. आदरणीय या ठिकाणी कीर्तनकार हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
महाराजांचं या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. आधी करून टाळकरी वृंद सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद. मृदंगाची साथ करण्यासाठी आदरणीय जराड महाराज या कार्यक्रमाच्या प्रसंगी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराज तुमच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. हार्मोनियमची साथ करण्यासाठी आदरणीय बाबा आहेत. बाबा तुमच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे या ठिकाणी, त्यांचं हृदयातून धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात धन्यवाद. सेवेला सुरुवात. विठाला क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाला या ठिकाणी भूमिका मांडण्यापूर्वी या कार्यक्रमाचा परिहार तुमच्या समोर मांडताना एक गोष्ट अधोरेखित केली आणि ती आहे, आजचा कार्यक्रम हा या ठिकाणी शास्त्राच्या परिरेखेत आहे. तुमचं माझं जीवन या ठिकाणी शास्त्राच्या परिरेखेत आहे आणि म्हणून या ठिकाणी पिंडदान करणं या ठिकाणी, जरी आजची पिढी ही वेल एज्युकेटेड असेल, वेल क्वालिफाईड असेल आणि विज्ञान जरी मानणारी असेल, तरी या ठिकाणी हा परिवार विज्ञानाबरोबर या ठिकाणी अध्यात्म जपणारा हा परिवार आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे वर्षश्राद्ध, अलीकडच्या पिढीला हा प्रश्न पडला की नाहीच केलं पुण्यस्मरण तर चालत नाही का, नाही केलं तर पिंडदान चालत नाही का. याचं उत्तर थेट आहे की चालत नाही. कारण पिंडपदावरी दिला आपुल्या करी, माझे झाले गया वर्जन, पिटले पित्रांचे ऋण. या पित्रांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काही विधी कराव्या लागतात. लक्ष नाही का सजन हो. आणि खऱ्या अर्थाने सगळे विधी शास्त्रोक्त पद्धतीने, पण अन्नदान, पिंडदान आणि ज्ञानदान या तिन्हीचा समन्वय साधत या कार्यक्रमाची संपन्नता आणि परिपूर्णता आहे. विठाला विठाला. आणि म्हणून या प्रसंगी या ठिकाणी कीर्तन कदाचित खऱ्या अर्थानं हे पिंडदानाच्या अनुषंगाने विधी करताना एखादा मंत्र इकडे तिकडे झाला होत तर नाहीच, पण जर काकांकडून झालाच तर त्याचं करेक्शन नामस्मरणानं म्हणून कीर्तन. विठाला. आणि मग नाहीच केलं पुण्यस्मरण तर चालणार नाही का. तर अविनाश महाराज याचं उत्तर असं की चालणार नाही, कारण तुमचं माझं सगळ्यांचं जीवन हे शास्त्राच्या परिरेखेत आहे. या चौकटीच्या बाहेर जाऊन एकदा जरी जीवन जगण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा थेट परिवारावर या ठिकाणी इफेक्ट आहे. लक्षात नाही का. याचं कारण असं आहे, हे माझ्या मनाचं नाही सांगत, हे गरुड पुराणातलं आहे. मग अलीकडच्या पिढीला वेल क्वालिफाईड, वेल एज्युकेटेड आणि विज्ञान मानणाऱ्या पिढीला असा काही अंशता प्रश्न पडला की का करायचं एवढा मोठा खर्च, का करायचं पुण्यस्मरण, का करायचं पिंडदान आणि नाहीच केलं तर चालत नाही का. उत्तर थेट आहे, महेश महाराज चालत नाही. याचं कारण असं आहे, घरात भरपूर पैसा येतो पण पैसा टिकत नाही, याला दोष पितृदोष आहे. घरात स्त्रिया नापुत्रिक आहेत, सगळं समाधान आहे, तरी या ठिकाणी पुत्र हिनस्से मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. आणि म्हणून या ठिकाणी याला दोष पितृदोष आहे. लक्षात नाही का. घरात सगळं जिथल्या तिथं आहे पण तरी या ठिकाणी घरातली माणसं जर वारंवार आजारी पडतायत, याला कारण पितृदोष आहे. लक्षात नाही का. तीनच दोष. म्हणजे तुमच्या माझ्या जीवनात जर लई गडबडी झाल्या तर आपण सहज म्हणतो देवऋषीकडे बघा. देवऋषी तुम्हाला काय सांगतो माहिती का, म्हणजे कधी कधी हे सांगायला लागतं. लक्षात नाही का. एक तर पितृदैवताचा दोष, एक कुलदैवताचा दोष आणि महत्वाचा दोष या ठिकाणी ग्रामदैवताचा. याच्या पलीकडे मनुष्य देहाला दोष नाही. एकतर मग काय होतं, कधी कधी आपण गेलो देवाचं बघायला, किती म्हणतात तुम्ही किती वर्ष झालं कुलदैवताला गेले नाही. ते म्हणले काय झालं, 2 वर्ष झालं पैसा वाढण्यातच मग्न झालो आणि कुलदैवताला गेलो नाही. मग कधी कधी आमचे गुरुजी आम्हाला म्हणतात, महाराज रोज 2-2 कीर्तनं घेता, कधीतरी कुलदैवताला जाता ना वर्षातून. म्हणलं जातो गुरुजी, काय अडचण काय. म्हणजे काही नाही, तुम्ही परवा म्हणले गाडीची खऱ्या अर्थानं थोडी गाडी घासल्या गेली, तर म्हणले त्याला कारणही शास्त्र आहे. लक्षात नाही का. तुमच्या लक्षात येते का. तुमचं माझं जीवन हे शास्त्राच्या परिरेखेत आहे, एवढेसही बाहेर जाता येत नाही. आणि मग कुलदैवताला गेल्यानंतर कुलदैवत या ठिकाणी विचार करतं, गेली 2-3 वर्ष झाला माझ्याकडे आलाच नाही, मग याला माझी आठवण करण्यासाठी आणि म्हणून या ठिकाणी कुलदैवताला जावं लागतं, ग्रामदैवताला जावं लागतं आणि पिंडदान करावं लागतं. भाद्रपद महिन्यात पितृ जेवू घालतात. मग असा प्रश्न आहे, आमची माणसं तर निघून गेली, ती आमच्या शिल्लक नाहीत, मग इथं केलेलं पिंडदान कितपर्यंत कसं काय जात असं, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि विज्ञान मानणाऱ्या पिढीला हा प्रश्न पडलाच पाहिजे. म्हणजे ऊस तिकडं मैलावर आणि पाणी इकडे टाकल्यावर ऊसाला पाणी जाईल का. लक्षात नाही का. मला काय सांगायचंय, याचं कारण असं आहे, लक्षात नाही का. आजपर्यंत तुम्ही आम्ही देवाला नैवेद्य दाखवला का खाऊ घातला. तुमची माझी आई एकच वाक्य बोलली, बाळा देवाला नैवेद्य दाखवून ये म्हणली का खाऊ घालून ये म्हणली. दाखवून ये म्हणली, कारण की आईला माहितीये आपल्या मुलाच्या हाताचा देव नैवेद्य काय खाणार नाही. कुणाच्या हाताचा देवाने नैवेद्य खाल्ला, हा नामदेवरायांच्या नामा
देवाला नैवेद्य खाऊ घालू नये अशी नामदेव महाराजांची आई म्हणते. लक्ष देऊन ऐका. तुमची माझी आई म्हणली देवाला नैवेद्य दाखवू नये. मग मला एकच प्रश्न विचारायचा आहे, मला खरं सांगा, जर आपण देवाला नैवेद्य दाखवला तर महाराज तुमच्या माझ्या हाताचा देवाने नैवेद्य खाल्ला का हो? काय वाटतं बसते ना, खाल्ला नैवेद्य? मग नैवेद्य खाल्ला नाही मग तरी नैवेद्य का दाखवला? याच्या मागं कारण आहे, भगवान परमात्मा जड तत्वाचा भोग घेत नाही, त्याला सार तत्वाचा भोग लागतो. याचं कारण असं आहे, हा आलेला नैवेद्य हा कोण्या परिवारामार्फत हे महत्वाचं आहे. आणि मग ते जड तत्व तिथं या ठिकाणी ठेवल्यानंतर त्याच्यातलं सार तत्व देव ग्रहण करतो. या कुटुंबाने माझी आठवण काढली, भगवान परमात्म्याचा आशीर्वाद त्याच्यावर राहतो. हे शास्त्र आहे, त्या पद्धतीत पिंडदानाचं शास्त्र आहे. केलेलं पिंडदान महाभारतात वरदान आहे. आमची माणसं निघून गेली, त्यांचं डोकं खाली आहे, ते खाली पाहतात की माझ्या घरात एक तरी कुणवान असा कुणी जन्माला आला का की तो गेल्यानंतर माझी आठवण काढत, एक तरी कुणी जन्माला आला का? आणि मग खऱ्या अर्थानं तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते. लक्ष देऊ नये का? याचं कारण असं आहे, वरतून माणसं खाली पाहतात की कोणीतरी कुलवान जन्माला आला का. मग इथं केलेलं पिंडदान याचा सोपा अर्थ असा आहे, मग ते जातं कसं? हे जातं असं, इथं केलेलं पिंडदान याचं सार तत्व आणि अपूर्व पुण्य आपल्या उजव्या बरगडीत पितृदैव आहे आणि हे अपूर्व पुण्य ब्रह्मदेवापर्यंत जातं. मग ब्रह्मदेवामार्फत ते आपल्या पित्रांना जातं. या परिवारानं बाबा तुम्ही आयुष्यभर केलेलं कष्ट, या ठिकाणी तुम्ही खडतर केलेला प्रवास आणि तुम्ही आयुष्यभर या ठिकाणी शून्यातून उभं केलेलं हे विश्व, या ठिकाणी लेकरांनी या सगळ्याच्या अनुषंगाने उतराई होण्यासाठी आज तुमची आठवण काढली. हे तुमचं पिंडदान या ठिकाणी तुमच्यापर्यंत आलं. तुमचा आशीर्वाद या परिवारावर कायमस्वरूपी राहावा आणि म्हणून तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते. विठाला म्हणून खऱ्या अर्थानं वैदिक संस्कृतीप्रमाणे या विधी या ठिकाणी बंधनकार आहेत आणि म्हणून भाद्रपद महिन्यात पितृजेव घालतात. हे सगळं कार्यकाळ हा जो वर्षभराचा आहे, आज शेवटची भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी 94 वर्षाचं वय या ठिकाणी आदरणीय बाबांचं आणि फार चांगलं आयुष्य या ठिकाणी लाभलं. हे सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही आम्ही 94 वर्षापर्यंत जाईल का नाही याची शाश्वती आता देता येणार नाही. जे 60 मध्ये आहेत त्यांनी बोनस मिळवलाय आणि जे 60च्या पुढे गेले खरंच त्यांनी बोनस मिळवला. आम्ही 30तली 60 पर्यंत जाऊ का नाही याची शाश्वती आजही आम्हाला वाटत नाही. कारण याचं कारण असं आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून महाराज सांगतात तुम्ही प्रत्येक क्षणाला विचार करा, तुमचा एकही क्षण या ठिकाणी विचारा वाचून जाऊ देऊ नका. मग महाराज तुम्ही म्हणता विचार करा विचार करा, मग आम्ही काही विचार करत नाही का हो? जगद्गुरु तुकोबारांचा विचार ऐका, लक्ष देऊन ऐका. विचार कोणी करावा, विचार कोणता करावा आणि विचार का करावा? आणि नाहीच विचार केला तर चालत नाही का? विचार कोणी करावा तर याचं थेट उत्तर आहे, विचार हा मनुष्य देहानं करावा. वाया मनुष्यपण भारवा हे वृषभ. बाकीच्यांच्यात विचार करण्याचं सामर्थ्य नाही. तुकोबा आहे एवढ्या लांबून एवढ्या लांब आले सांगायला विचार करा. तुकोबा इथले नाहीत, ते आले कुठेही नाही. याला आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. विठ्ठल विठ्ठल आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणजे श्रीराम महाराज जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठातून मृत्यू लोकात आले. काय सांगायला? बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. लक्ष देऊन ऐका. वर्ष श्राद्ध आणि पुण्यस्मरण ही जी जेवढी कीर्तन आहे, ही कीर्तनं गेलेल्यांसाठी मुळीच नाहीत. जी माणसं राहिलीत त्यांच्यासाठी आहेत. कदाचित बसलेले भ्रमात असतील की हा परिवार आमचा पाहुणा आहे म्हणून हजेरी लावायला जावं. अजिबात नाही. ही हजेरी लावण्याची कीर्तनं नाहीत. हे लक्ष देऊन ऐका. वर्ष श्राद्धाची कीर्तनं गेलेल्यांसाठी नाहीत, जी राहिलीत त्यांच्यासाठी. म्हणजे तुम्ही आम्ही मृत्यू लोकात ते पाहुणे आहेत म्हणून कीर्तन ऐकायचं. हरिविना जन्म नरकाची पैजा
नरकाची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय. आपण सगळे पाहुणे, पण आपण पाहुणे कुणाचे? तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर? आपण सगळे पाहुणे यमाचे, लक्षात नाही का? सगळ्यांना जायचंय. आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंजीर. ये रे पाम येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. महाराज जराड महाराज इथं अवतार राहिले नाहीत, म्हणजे अवतावाले राहणार आहेत का? त्यांना जायला लागणार आहे. एकदा गायकांसाठी आजा मेला पन्ना मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसाची झाला. महाराज या ठिकाणी जेवढे जण आले तेवढे सगळे गेलेत. महाराज एवढंच नाही, रावणासारखे बी गेले ऋषिकेश महाराज. रावण म्हणजे साधारण नाही बरं काही, रावण म्हणजे 7 कोटी घरं ज्याची सोन्याची होती तो रावण होता. 7 कोटी घरं सोन्याची, 28 कोटी भिंती सोन्याच्या रावणाच्या, आणि रावणाच्या घराच्या चौकटीला 22 खंड. आता कॅल्क्युलेटर हिशोब करू नका, हिशोब लागणार नाही, कॅल्क्युलेटर बंद पडेल. मला सांगा एवढं मोठं सोनं रावणाकडं, आपली 50 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गुंड्या उघड्या ठेवते. आपण रावणाच्या रेंजला आहे का? रावणासारखे गेले महाराज.
संपदा पण काहीच नाही घेऊन जाता आलं महाराज. लक्षात नाही का? तुकोबाराने ह्याची जाणीव होती की या समाजाला समाधानाचं साधन सांगावं आणि म्हणूनच तुकोबारे आले. एवढ्या लांबून तुकोबाऱ्यांचं एवढ्या लांब येण्यामागचं प्रयोजन खऱ्या अर्थानं या समाजाला समाधानाचं साधन सांगावं. प्रत्येक क्षणाला विचार करा. थोडासा इको कमी कर बाळा. तुमचा एकही क्षण या ठिकाणी विचारा वाचून जाऊ देऊ नका. महाराजांनी हे सगळं का सांगितलं महाराज? हा सगळा विषय तुमच्या समोर का मांडला? रावण एवढा मोठा होता. आजपर्यंत आम्ही जर तुकोबारांनी समाजात डोकावून पाहिलं, तुकोबारांना समजलं की समाजाकडे या लोकांकडे सगळं काय आहे पण ही माणसं समाधानी नाहीत. तुकोबारांना वाटलं जे समाधान मला मिळालं आता उपदेश करून यांना सांगावं ते समाधान कशात आहे. आणि म्हणून तुकोबारांनी या ठिकाणी विचार केला. काय वाटतं तुम्हाला इथं बसलेली अशी किती लोक समाधानी येतो? मी बी त्याच्यात आहे बरं का. नाही लक्षात आलं का? 500 किलोमीटरचा प्रवास करून का ना कीर्तनकार पोचतोच का नाही? काहीतरी अपेक्षा आहे त्याच्या जीवनात. आणि खरं सांगू का, माणूस ज्याच्या जीवनात अपेक्षा आहे त्याला दुःख येणारच आहे. कारण दुःख आणि अपेक्षा या दोन्ही गोष्टी एकत्रच आहेत. याचं कारण असं आहे. आणि अपेक्षा अशा आहे त्याचं नावच अपेक्षा आहे, ते कधीच पूर्ण होत नाहीत, कधीच नाही. याचं सांगायचं तात्पर्य आहे महाराज फार मोठी मोठी माणसं गेली तिथं, फार मोठी. पण एकच आहे मृत्यू. हे बघा, मृत्यू हा सगळ्यात जवळचा मित्र आहे. सगळे साथ सोडतील पण मृत्यू कधीच साथ सोडणार नाही. नेहमी आपल्या खिशात आहे. पण अजून काही काही अब्जाधीश आहेत, कोट्याधीश आहेत, ते अजून भ्रमात आहेत, ते जाणार नाही. दादा तुला बी जायला लागणार. मोठे मोठे गेले म्हणजे आपण जाणार नाही कथा. याचं कारण काय? अजूनही काही भ्रमात आहेत. म्हणजे कीर्तनात मृत्यूचं स्मरण होतं म्हणून कीर्तन ऐकायचं असतं. मी सांगलीला कीर्तनाला गेलतो महाराज. वर्षश्राद्धच कीर्तन होतं. ते साहेब म्हणजे महाराज कीर्तन 10ला चालू करायचं आणि 12:05 पर्यंत संपवायचं. म्हटलं चालेल साहेब, मी लवकर आलो. साहेब म्हणजे थोडे 10 मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण आधी आपण बंगला बघायला जाऊ. साहेबांना म्हणलं साहेब मी कीर्तन करायला आलो का बंगला बघायला आलो? म्हणजे साहेब म्हणजे महाराज 5-10 मिनिटाचा वेळ लागेल फक्त, जाऊन येऊ लगेच. म्हणलं काय अडचण आहे? आता नाही म्हणता अविनाश महाराज परत ह्याच्यात कपात करतील म्हणून काय म्हणणं जायला लागेल मग. आणि मग बंगला बघायला गेलो. खऱ्या अर्थानं 20 कोटी रुपयाचा बंगला. बंगला बघितल्यानंतर माझ्याही अंगावर शहारे उभे राहिले. म्हणलं 20 कोटी रुपयाचा बंगला? मी काय सांगतोय, कोहम कथमितम जातम, मी कोण आहे, मी इथं कशासाठी आलो आणि सगळं आवरून मला कुठं जायचंय, या 3 प्रश्नाचं उत्तर प्रत्येक व्यक्तीला भेटलं पाहिजे. तुकोबाराय हाच विचार सांगायला आले होते. ते म्हणतात ना क्षणोक्षण हाची करा विचार. तो विचार मनुष्याला कळला पाहिजे नाही की खऱ्या अर्थानं माझं इथं येणं कशासाठी, आल्यानंतर इथं काय केलं पाहिजे नाही आणि इथून सगळं आवरून माझ्या आयुष्याची टॅली कशी लागली पाहिजे नाही. लक्षात नाही का? या बंगल्याचं उदाहरण सहज दिलं तुम्हाला. हे सांगायचं तात्पर्य काय, 20 कोटी रुपयाचा बंगला बघितला, हॉल बघितला, तिथंच अंगाव काटा उभा राहिला. एखाद्या गरीब लिकीचं लग्न होईल एवढा मोठा हॉल. म्हणलं साहेब म्हणले महाराज 20 कोटी रुपयाचा बंगला आहे, तो काय साधा आहे का? आता ते हॉलपर्यंत थांबव का नाही जरड महाराज? ते मला किचनमध्ये घेऊन गेले. आता महाराजांना काय करायचं किचन? पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतवणी राहते. वस्ती कर वस्ती आला, प्रात काळी निघून गेला. आता साहेबांचं नाही ऐकावं म्हणलं तर परत साहेब प्रॉब्लेम निर्माण करतील. साहेब म्हणजे महाराज चला हो किचनमध्ये. आता किचन बघायला गेलो. खरं सांगू का, महिला मंडळ बटन दाबलं की चहा उकळायचा, एवढं जबरदस्त सगळी सुविधा. तुमचं माझं किचन लई तर लई भारी, लई अपडेट. म्हणजे लई अपडेट असेल तर काय असेल, ट्रॉली किचन असेल, वेगळं काय असेल, एखादा दरवाजा लगेच पटकन उघडेल, अजून काय असेल, त्याचा स्मूथनेस असेल, अजून काय असेल. पण हे किचन म्हणजे बटन दाबलं की चहा उकळायचा. तुम्हाला नेतो जरा महाराज एकदा माझ्यावर, तुमच्या लक्षात येईल. आहे बरं का? 4-5 शेगड्या लाईनिंग. म्हणलं ही कशी शिगडी? म्हणजे महाराज ही एकादशीची, इथं खिचडी भगर साबुदाणा सगळं ह्या शिगडी. आणि मग तिकडं अजून एक लांब शिगडी आहे, ते म्हणले तिकडं जाऊ नका, ती जत्रेची म्हणले. म्हणलं साहेब असं वाटतं मारावं तुमच्याच पोटाला जन्माला वगैरे. काय म्हणले महाराज 20 कोटी रुपयाचा बंगला म्हणलं किचन असणारच ना, एकदम मॉडिफाय, बोलायचंच काम नाही. म्हणजे एवढं थांबव का नाही ऋषिकेश महाराज? ते मला बेडरूम मध्ये घेऊन गेले. महाराजांना काय करायचे बेडरूम? म्हणजे महाराज कसं काय बेडरूम? आता नाही चांगलं म्हणावं, चांगलंच होतं. 20 कोटी रुपयाचा बंगला म्हणलं बेडरूम कसं असेल? म्हणजे महाराज तसं नाही, तुम्ही गादीवर बसून बघा. आता मी गेलो घरच्या गादीवर बसून, ते घरच्या गादीवर बसल्यागत जे सबक्या बसतो ते धबक्यावरती झालो. सिलिंगला डोकं लागलं असतं. या ठिकाणी फार जीव कासावी झाला. म्हणलो साहेब आता मला असं वाटतं कीर्तन चालू करायला लागेल. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचंय? महिला मंडळ बडबड नका करू, कीर्तनाला आलेत तुम्ही जिथं जाल तिकडे बडबड करता. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचंय? आणि मग खऱ्या अर्थानं आता किचन पर्यंत थांबाव का नाही गुरुजी? बेडरूम पर्यंत थांबाव. ते बाथरूम मध्ये घेऊन गेले. म्हणलं साहेब बाथरूम काय विशेष? ते म्हणले टावेल घेऊन जायचंच नाही, डायरेक्ट अंग पुसून माणूस बाहेर होतो म्हणले. हाय बरं का असं? ते बाथरूम बघितलं महाराज, तुम्हाला खोटं सांगत नाही, 2 कोटी रुपयाचं बाथरूम. म्हणलं साहेब 2 कोटी रुपयाचं? म्हणजे महाराज सगळं इम्पोर्टेड आहे, इथलं काहीच नाही, सगळं इम्पोर्टेड. व्हाईस कमांडवर चालतं म्हणले.
म्हणलं साहेब मानलं पाहिजे नाही. किती रुपयाचं बाथरूम? 2 कोटी रुपयाचं. साहेबांना म्हणलं एकच प्रश्न विचारतो, नाराज व्हायचं नाही. म्हणले नाराज का हो महाराज, आम्ही तुमच्यावर, तुम्ही अतिथी आहे आमचे. मग साहेब विचारू का? म्हणजे विचारा ना. म्हणलं साहेब बाथरूम 2 कोटी रुपयाचं आहे, पण शेवटची आंघोळ कुठे? काय वाटतं तुम्हाला? आता बसल्यापैकी कोणी म्हणेन का बाथरूम मध्ये आया सो जाएगा? सांगितलं ना मग अशी, मौत से हर किसी की रिश्तेदारी, आज मेरी तो कल तेरी बारी, एक पाहती एकाची दहने. एक मोठं वाक्य बोलतो, स्मशानभूमीत वाक्य लिहिलं आहे, मंजिल तो तेरी यही थी. कुठं लिहिलं? स्मशानभूमीत. मंजिल तो तेरी यही थी, लेकिन वक्त गुजर गया आते आते. ए बंदे, अरे क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. तुम्ही मरून बघा, जाळणारे आपले. आणि आता तर दुःख एवढं फास्ट झालं, महाराज कवटी फुटस्तवर बी लोक थांबत नाहीत. त्याला म्हणलं अरे कवटी तरी फुटून द्यायची, तेव्हा फुटन तर आता कुठं जाते म्हणली. तुमच्या लक्षात आलं का? या मृत्यू लोकातलं हेच दुःख, याचं निरीक्षण तुकोबारायांनी केलं. महाराज सांगतात यांना सांगावा लागेल विचार परमार्थाचा. तुकोबाराय सांगतात तो विचार परमार्थाचा आहे. मग महाराज तुम्ही म्हणता विचार करा विचार करा विचार करा, मग आम्ही विचार करत नाही का हो? कांद्याचे आले की बटाट्यात घालू, बटाट्याचे आले की वांग्यात घालू, आणि वांग्याचे आले की घरात घालू. महाराज सांगतात हा प्रपंचाचा विचार आहे, आणि मी सांगतो तो परमार्थाचा विचार आहे. प्रपंचाचा विचार तुम्हाला उतारवयात दुःख देईल, आणि परमार्थ मात्र जाता जाता तुम्हाला सुख देईल. मग महाराज आम्ही काय केलं पाहिजे? नाही, काही विचार दुःखदायी आहेत, काही विचार निरर्थक आहेत, आणि काही विचार हे आत्मनात्मा आहेत. लक्ष नाही का? काही विचार हे दुःखदायी आहेत. ज्या विचारानं दुःख प्राप्त होतं त्याला दुःखदायी विचार म्हणतात. ऋषिकेश महाराज ज्या विचारानं काहीच अर्थ नाही त्याला निरर्थक विचार म्हणतात. थोडासा मॉनिटरला आवाज देत आता. एक 4-5 मित्र मुंबईला फिरायला गेले, आणि फिरायला गेल्यानंतर परत आले, आणि मग पाराव बसले. ते पहिला मित्र त्याला म्हणला निरर्थक विचार सांगतो. का रे? आपण मुंबईला गेलो, एवढा मोठा समुद्र पाहिला, ही झाडं पाहिली, हे सगळं पाहिल्यानंतर मला एक विचार आला, जर या समुद्राला आग लागली की मला मासे कुठं जातील? तुम्ही जागे सगळे? काय म्हणला? समुद्राला आग लागली की म्हणला मासे कुठं जातील? दुसरा त्याच्यापेक्षा हुशार होता, मी निरर्थक विचार सांगतो. तो म्हणला समुद्राला आग लागली की मासे ना, मला असं वाटतं समुद्राला आग लागली की मासे झाडावर जातील. तिसऱ्याच्या डोक्यातच आलं नाही. तिसरा म्हणला तुम्ही दोघं पण वेळ आहेत म्हणला. समुद्राला आग लागली मासे झाडावर जायला, अरे मासे झाडावर जायला ते काय म्हशी आहेत का म्हणला. चौथा जण विचार करायला लागला, हे 3 जण काहीतरी गडबड करतात. पण या पूर्ण काळात पूर्ण 1 तास निघून गेला, याच्यातून काहीच सार्थकी नाही झालं. आणि मग चौथा म्हणला समुद्राला आग लागते का म्हणला. आणि मग तिघांच्याही लक्षात आलं आपण जो विचार केला याच्यातून काहीच अर्थ निष्पन्न नाही झाला. याला निरर्थक विचार म्हणतात. दुःखदायी याच्यापेक्षा भयंकर आहे. दुःखदायी विचार सांगावा तेवढा कमी. हे खऱ्या अर्थानं विनोद म्हणून नाही सांगत, याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे. 80 वर्षाच्या आजोबा, 70 वर्षाच्या आजी जेवण वगैरे झाले आणि बाहेर खॉटवर येऊन झोपले. आजोबा म्हणजे काय म्हणतो मी की आपलं उभं आयुष्य निघून गेलं, आपल्याला काही लेकरूबाळ झालं नाही. जर या वयात कदाचित झालंच तर त्याला कुठं झोपवायचं? आजी म्हणली तुमचं डोकं फिरलं का? म्हणले उभं आयुष्य गेलं आपल्याला लेकरूबाळ झालं नाही. नाही म्हणले झालंच तर. आजोबा म्हणले सांग ना काय वाटतं तुला? आजी म्हणली मग झालंच तर मग झोपू आपण त्याला, सारखा थोडं तिकडं. आजोबा तिकडं सरकले. या ठिकाणी 15-20 मिनिटं गेले. आजोबा म्हणले मी काय म्हणतो, याच्याबरोबर अजून एखादं खेळायला पाहिजे, अजून एखादं झालं तर. आजी म्हणली आजोबाचं डोकं फिरलाच. म्हणजे नाही नाही देवाची कृपा झाल्यावर काही होऊ शकतं. म्हणजे अजून एक झालं तर. आजी म्हणली मग सारखं तिकडं. म्हातारं जसं तिकडं सरकलं तसं गटारात पडलं. मला बसलेलं विचारायचे, हे असलेल्या पोरांनी पडलं का नसलेले? हो, असलेल्यांचं सांगायचे लक्षात नाही, काही नसलेल्यांचं सांगतोय. डोकं फुटतं, ढोपरं फुटती आणि दुःख झालं, याला दुःखदायी विचार म्हणतात. काही विचार निरर्थक, काही विचार दुःखदायी, आणि महत्वाचा विचार आत्मनात्म, ज्याच्यासाठी आम्ही इथं बसलो. आत्मनात्म विचार म्हणजे कोहम कथमितम जातम, मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी कोण आहे? तर माझ्यात जे तत्व आहे ते वासुदेव तत्व आहे. पण कधी कळेल? हे विचार केल्यानंतर कळेल. कोहम कथमितम जातम, हे सगळं आवरून मला कुठं जायचं? इथं आल्यानंतर जर मला समाधान नाही प्राप्त झालं तर माझ्या जगण्याला काय अर्थ? बघा आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे, बाबांचं वय वर्ष 94 वर्ष. मी मगाशी मुद्दामून सांगितलं 94 वर्षापर्यंत जाणं आता सहजाचही शक्य नाही. ही जुनी लोक जी बघतील ना, तुम्हाला खरंच सॅल्यूट आहे. याचं कारण काय माहिती का? यांची जी दिनचर्या आणि जीवनशैली आहे ही फार वेगळ्या पद्धतीने होती. मला आल्यानंतर दादा म्हणले की महाराज खरंच आमचे आजोबा असे जगले ना, 94 वर्षाचं आयुष्य, शेवटपर्यंत आजोबांकडून काहीच त्रास नाही, शेवटपर्यंत.
फार धडधाकट म्हणले शरीर. हे कशामुळे माहिती का? युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. त्यांचा आहार चांगला होता. आणि आता काय झालं? आम्ही येता येताच मिसळ पाहून खाऊन आलो. नाही म्हणजे तुमचं काय माझं काय सगळ्यांचंच सांगतोय. त्यामुळे काय झालं? थोडं आहारावर या ठिकाणी सज्जनावं लक्ष नाही का? हे कारण काय झालं? तुम्ही जर रिपोर्ट बघितला ना आत्ताचा, तर जगातली भरपूर माणसं ही डायबिटीसने ग्रस्त आहेत. त्यातली बरीचशी माणसं ही प्री डायबिटीस आहेत, म्हणजे त्यांना डायबिटीस होणार आहे. लहान लहान पोरं बघा, म्हणजे इथलं नाही सांगत मी, तुम्हाला खरंच सांगतोय महाराज, मी फार निरीक्षण केलं बारीक. अहो मी बी 106 किलो झालतो, आता 85 किलो वजन केलं. मग कडे येरवळीच जायला लागेल आपल्याला. लक्षात नाही का? असं काही नाही. एखादा काटकोळा दिसताना तोही हेल्दी नसतो, एखादा जाडजूड असतो तोही हेल्दी असतो. याची काही व्याख्या वेगळी नाहीये. फक्त आजारापासून मुक्त व्हायचं. ही जुन्या बघा पुण्यस्मरणाची कीर्तनातून काय घ्यायचं? जर आजोबा 94 वर्षापर्यंत गेले, निदान आपण 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला खरं सांगतो महाराज, जरी संतांनी प्रमाण दिली अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय. आता किती आहे? 100 वर्षाचं आयुष्य आहे का? जराड महाराज आता 100 वर्षाचं आयुष्य नाही, जेवढंही आयुष्य आहे. आणि एक गोष्ट सांगतो, आजोबा 94 वर्ष जगण्यामागचं कारण काय? या परिवाराने त्यांना शेवटपर्यंत प्रेम दिलेलं आहे. ज्या घरात जुन्या माणसांना जपतात, चांगला सांभाळ होतो, ती माणसं चांगली जगतात. विठ्ठल विठ्ठल. मग कोहम कथमितम जातम, मी कोण आहे, मी तर कशासाठी आलो आणि हे सगळं आवरून मला कुठं जायचंय. या सगळ्या गोष्टींचा परामर्श का म्हणला? कारण की तुकोबार यांनी ज्या वेळेस निरीक्षण केलं, लक्ष नाही का? मी महत्वाचा मुद्दा मांडतोय सज्जन हो. तुकोबार आहे इथं आल्यानंतर म्हणतात, आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या. तुकोबार निश्चिंत झाले. थोडासा ट्रबल दे बाळा, थोडा ट्रबल दे. तुकोबार जर निश्चिंत झाले तर महाराजांचं म्हणणं होतं, या मृत्यू लोकातली माणसं निश्चिंत झाली पाहिजे. पण काय वाटतं, माणसं खरंच निश्चिंत झाली का हो? या जुन्या लोकांना आम्ही किती जरी सांगितलं ना, आमचे वडील पण तिथंच, बाबा तुम्ही आता लई वरफट करू नका आयुष्याची. मात्र काय जाग्यावर थांबतच नाही, थांबणारच नाही. आजीला जर म्हणलं ना, आईला म्हणलं आई अरे थोडे शांत घे. आई म्हणती बाबा तुला काय कळत नाही. म्हातारी बाहेर बसून तिकडे गॅस लक्ष देईल. आईला म्हणलं अरे करते त्यांचं ते, आता संसार नव्या लोकांच्या हातात आला, कशाला तू लई वरफट करते? आई म्हणते तुला नाही कळणार, लक्ष नाही का मला काय सांगायचे. म्हणून मी तर बसलेल्या सगळ्या जुन्या लोकांना आता पाया पडून सांगतो, जेवढं आयुष्य राहिले तेवढं आता स्वतःसाठी जगा. लई आयुष्याची वरफट करू बसू नका. काय होतं माहिती का? नंतर मग जगायचं राहून जातं. शेवट वाटतं गाड्या स्वतःसाठी जगलं. एक 70 वर्षाचे आजोबा त्या दिवशी भेटले, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आजोबाला म्हणलं आजोबा काय झालं, या वयात तुमच्या डोळ्यात पाणी? म्हणजे महाराज तुम्हाला माहिती नाही, 1-1 रुपया आयुष्यावर एवढा कमवला, स्वतःसाठी काहीच केलं नाही. म्हणले सगळं पोरांसाठी केलं. फाटलेलं धोतर परत शिवून घातलं, पण नवीन धोतर घेतलं नाही. म्हणलं मग? म्हणजे महाराज मी काय सांगतोय तुमच्या लक्षात येते का? माणसाने चांगलं राहिलं पाहिजे, उगा येड्यागत राहायचं नाही. आम्ही कलाकार बघा, कीर्तनकार बघा, आमची शाल बिल बघा, एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? काही लोक मलाही म्हणतात महाराज तुम्ही काय अंगठ्याने बिंगट्या घालता. अरे म्हणलं मेल्यावर राहिले नाही तर तुम्हाला माहिती का? आपली सगळी कपडे अशी थप्प्या लावून पडत्यात. नंतर महिला मंडळ भांडणं कशावनी, हे वरचं मंगळसूत्र लांब कुणाचं, खालचं लांब मंगळसूत्र हे कुणाचं, याच्यावनी भांडणं करते लोक. तुम्हाला माहिती नाही एवढं? आप मर गई दुनिया. ज्या दिवशी तुम्ही संपले ना, त्या दिवशी संपलं, सगळं संपलं. चांगलं राहायचं, एकदा आयुष्य, उगा येड्यागत राहायचं का तवा? नाही विचारलं मला परवा दिवशी एका श्रोत्याने प्रश्न. म्हणजे तुम्ही कीर्तनकार, मोह माया लोभ या सगळ्या गोष्टीपासून बाजूला जा हे सांगता, आणि तुम्हीच लिननची शर्ट घालता. अरे म्हणलं मग काय आम्ही काय फाटलेली शर्ट घालायची का कीर्तनात? तुमच्या लक्षात येते का? चांगलं राहायचं महाराज, गेल्यानंतर काहीच नाही. लक्षात नाही का? खरं मी सांगतो तुम्हाला महाराज, फार शॉर्ट लाईफ आहे. माणसाला आयुष्याचा अर्थ कळला पाहिजे. आता मी शहरात राहणारी माणसं बघतो, आम्ही स्वतः शहरात राहतो. माणूस तिथं गेल्यानंतरही समाधानी नाही त्या धावपळीच्या जगात. तो गेला ना एखादा माणूस एखाद्या सोसायटी बघायला, त्याला जर चांगला फ्लॅट घ्यायचा असेल तो पहिला तिथं ॲम्युनिटीज चेक करतो, चांगल्या ॲम्युनिटीज. इथं स्विमिंग पूल चांगला आहे का, सगळं चांगलं आहे का? आता मला सांगा, फ्लॅट घेताना स्विमिंग पूल चांगला आहे याची ॲम्युनिटी चेक केली, पण तो 10-10, 12-12 तास इतकं कष्ट करतो की त्याला तिथं पावायला वेळच नाही. मग तू कशाला तिथं बघायला गेला स्विमिंग पूल चांगला आहे का? तुम्हाला कळलं का? जो प्राप्त है वो पर्याप्त है. जे मिळाले ते उचितच मिळाले, पण त्याचा उपभोगच नाही घेतला. मग 70 वर्षाचे आजोबा रडत होते. म्हणजे महाराज धोतर फाटलेलं शिवून घातलं, पण 1 रुपया जीवाला खाल्ला नाही. म्हणलं मग अडचण काय? म्हणजे अडचण काहीच नाही, पोरांनी सगळे 7 बारे ऐकले, म्हणले काहीच ठेवलं नाही. म्हणले तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे म्हातारं स्वतःसाठी जगलं नाही आणि पोरांनी सगळं ऐकलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी स्वतःसाठी जगा.
हे पुण्यस्मरणाचं कीर्तन या परिवारानं का ठेवलं, याच्यातून काहीतरी बोध मिळावा. वर्ष श्राद्धाचं कीर्तन याच्यातून काहीतरी बोध मिळावा. बाकी रोज तुम्ही ऐकतच आलेत. या ठिकाणी लक्ष, प्रत्येकाचा पॅटर्न वेगवेगळा आहे कीर्तनाचा. मी शेवटी जाता जाता तुम्हाला काही मिनिटात बाप सांगणार आहे, पण या ठिकाणी हा महत्त्वाचा विषय का मांडला, समाधान कळलं पाहिजे. महाराज तुकोबारांना समजलं ही माणसं समाधानी नाहीत, यांना समाधानाचं अनुलक्षण साधन सांगावं. मग कोहम कतमितम जातम, मी कोण आहे, मी तर कशासाठी आलो आणि हे सगळं आवरून मला कुठं जायचंय. मग महाराज तुम्ही कोणता विचार सांगता. महाराज सांगतात तुम्ही एक विचार करा, तुम्ही संसार कराच, पण संसार करत असताना या ठिकाणी परमार्थाची या ठिकाणी चाळ धरा. महाराजांचं म्हणणं असं आहे, असोनी संसार जीवे वेगोदरी. याचं कारण असं आहे महाराज, संसारात राहून संत देहात राहून विदेही स्थितीचा अनुभव होते. आपल्याला ते जमणार नाही. मग काय करा, क्षणोक्षणाची करावा विचार. मग काय, सारा सार विचार करावा, सारा सार विचार करा उठाव, सारा सार करावा विचार करावया पावर भव सिंधू. महाराज सांगतात प्रत्येक क्षणाला विचार करा, पण कोणता विचार करा, तर भगवंताच्या नामस्मरणाचा विचार करा. कारण नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून प्रत्येक क्षणाला विचार करा. अभंगाचं पहिलं चरण, क्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक क्षणाला विचार करा, भगवंताच्या नामस्मरणाचा विचार करा. विठोबा
नका घालू नका घालू नका घालू ठेव 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 त्याला ते जड नाही सण होणार अजून वेळ राहिले नका घालू ठेवा इथं नंतर वाटत ते कीर्तन झाल्यावर मी सांगतो तुम्हाला विठाला विठाला क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पारभ सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान स्वर्गीय मुरलीधर बापूराव किर्दत बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सेवा संपन्न होत असताना या ठिकाणी काही वेळ या ठिकाणी कीर्तनाला राहिलेला आहे या परिवाराने या ठिकाणी ही सेवा मला प्राप्त करून दिली यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन या प्रसंगी झालेलं आहे सजना व अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तन करत असताना कधी वडील आणि कधी आई हे दोन्ही विषय या ठिकाणी सांगण्याचा प्रसंग येतो खऱ्या अर्थानं आई सांगणं हे फार सोपं आहे पण वडील सांगणं हे फार अवघड आहे याचं कारण असं आहे या ठिकाणी आईचं मातृत्व हे लगेच लक्षात येतं किंवा आईचं प्रेम हे आजपर्यंत लेकरांना समजलं पण बाप समजणं हे जवळजवळ सजनावं अवघड आहे छत्रपती शिवाजीराजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे छत्रपती शिवाजीराजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे पण शिवबाराजांसाठी त्याग करणारा बाप हा राजा शहाजीराजा हा बाप होता हा बापही विसरता कामा नये कौशल्य मातेच्या डोळ्यातलं पाणी सगळ्यांनीच बघितलं पण आई कौशल्य रडताना सगळ्यांना दिसती पण लेकरांच्या विरात रडणारा आणि मरणारा बाप हा राजा दशरथ आहे हा बापही कुणाच्या तरी लक्षात राहिला पाहिजे लपवा लपवा जगजेठी माझ्या बाळाला नेऊ नका म्हणून ताव फोडणारी देवकी सगळ्यांनी अनुभवली पडगांचा गडगडाट पावसाची रिमझिम आणि या जीव घेण्या अवस्थेत या किनारून त्या किनारून घेऊन निघालेला या ठिकाणी बाप हा वसुदेव हा बापही सगळ्यांच्या लक्षात आला पाहिजे नाही लक्ष देऊ नाही का आई सगळ्यांच्याच लक्षात राहिली पण बाप मात्र कोणाच्या लक्षात नाही राहिला याचं कारण असं आहे आईचं प्रेम या ठिकाणी जास्त आहे बापाचं प्रेम कमी असं नाहीये पण अडचण अशी आहे आईने जे प्रेम केलं ते सगळ्यांच्या लक्षात आलं पण बाप मात्र नेहमीच पडद्याच्या आड उभा राहिला याचं कारण महाराज बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचा हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब आम्ही अखंड महाराष्ट्रभर महाराज कीर्तन करत असताना ज्या वेळेस आई सांगण्याचा प्रयत्न येतो ज्यावेळेस बाप सांगण्याचा प्रयत्न येतो पहा थोडासा इको कमी कर बाळा याचा
आई सांगणं फार सोपं आहे. याचं कारण असं आहे, धन्य माता नंतर पिता. आधी संतांनी आई सांगितली आणि नंतर संतांनी वडील सांगितले. म्हणजे आधीचा प्राधान्यक्रम हा आईला दिला आणि नंतर वडील सांगितले. याचं कारण माहितीये, कवनाची माय आणि नंतर बाप. म्हणजे आधी आई सांगितली आणि नंतर वडील सांगितले. याचा अर्थ मग आईने प्रेम केलं मग वडिलांनी प्रेम केलं नाही का हो? लक्षात नाही का? आई तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमासमोर नेहमीच आमचा बाप झाकला गेला. नाहीच लक्षात आला. 9 महिने 9 दिवस आम्ही तुमच्या पोटात होतो ना, आम्ही 9 दिवस 9 महिने पोटात असताना आम्ही लाथा मारल्या तरी आई म्हणती लेकरू किती वेळा चला की. आम्ही गरकन फिरलो तरी आई म्हणती मला ती म्युझिक लागेल का आजच्या दिवस? तुला मगाशीच सांगितलेलं चेक कर. नका दे सोड आता, सोडा. बारीक आवाज करा, लक्ष द्या आता त्याच्यावर रिपीट करण्यासाठी. ही थोडी काही मिनिटं राहिली सजना, बाकी सगळे आवाज बंद करा आता. सिस्टीम मला आवाज दे फक्त. आईचं प्रेम महाराज, हे आईचं प्रेम आहेच, पण आईच्या प्रेमासमोर नेहमीच या ठिकाणी वडिलांचं प्रेम झाकलं गेलं. याचं कारण असं आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आजपर्यंत साने गुरुजींनी पहा श्यामची आई सांगितली. बाप सांगणारे लय कमी आहेत. कोणाही कीर्तनकार, कोणी व्याख्याता, दे बाळा म्युझिक लावस थोडासा, कोणी व्याख्याता, कोणी कीर्तनकार आईवर बोलायला हवा, तो भरभरून बोलेल. पण मी तुम्हाला आज खरंच महाराज, 9 महिने 9 दिवस आई तुम्ही सहन केला आम्हाला. आम्ही पोटात लाथा मारल्या तरी तुम्ही म्हणता लेकरू विरळ चला की. पण काय सांगू गर्भीच्या यातना, हे यातना काय होते तुम्हाला माहिती आहेत. मी का सांगतोय, आईच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम झाकलं गेलं. आई तुम्हाला जसं रडता येतं ना, तसा आमचा बापही रडतो. पण एवढंच आहे की तो पडद्याच्या आडचा कलाकार आहे. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. डॉक्टरांनी इमर्जन्सी सोनोग्राफी काढली आणि डॉक्टर म्हणतात एक तर आई तरी जगल, नाही तर बाळ तरी जगल. त्या पतीनं सही केली, बाळाचं काय बी उद्यात, पण बाळाच्या आईला धक्का लावू नका. पण खरंच सांगू का, आई ज्यावेळी डॉक्टर आईकडे आले ना, आईला म्हणले आई एक तर बाळ तरी जगणार आहे, नाही तर तू तरी जगणार आहे. आई म्हणते डॉक्टर, आईला विचारतात का बाळ का बाळाचे? माझं काय उद्यात, माझ्या बाळाला धक्का लावू नका. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि ज्या वक्ताला आईकडे आले ना, हसतमुखाने झाले. आईला म्हणले आई काय तुझी सकारात्मक ऊर्जा, तू तर जगलीस पण तुझं बाळही जगलं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीने प्रीती. म्हणजे भाऊ, या आजूबाजूच्या सगळ्या गाड्या आहेत का, या मॅन्युफॅक्चर कंपनीने केल्यात. या गाड्यांचं फायरिंग कमी जास्त झालं ना, कदाचित मेकॅनिकल इंजिनियरला कळणार नाही. पण दादा, घरासमोरून किती बी गाड्या जाऊ द्या, गाडीच्या आवाजावरून आपल्याच मुलाची गाडी ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई आहे. ते आजपर्यंत कुणाला नाही कळलं, आईला कळलं. काय संतांनी अधिकार दिला मातृत्वाला. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. महाराज एक गोष्ट सांगतो बघा, आम्ही लेकरं किती दमून येऊ द्यात, रात्री 2 वाजता जरी आलो ना, तरी मग थरीपीठाचा डबा उघडतीच. आईला म्हणतो आई अरे जीवन आलो आम्ही. आई म्हणते बाबा माझ्या हातचं पिठलं भाकरी खायलाच लागन तुला. रात्री 2 वाजता पिठलं भाकरी बनवती. पुत्राची वार्ता आणि शुभ ऐके जेवी माता. आम्ही विचार करतो दादा, ज्यावेळेस आमचं मातृत्व जाईल ना, त्यास रात्री 2 वाजता आमच्यासाठी कोण उठल. मी पत्नीचं नाही सांगत, पत्नीची प्रायोरिटी पत्नीच्या जवळ, तिचा प्राधान्यक्रम तिच्या जवळ आणि आई आईच्या जवळ. दोघींचंही प्रेम वेगवेगळ्या ठिकाणी आहे, पण मातृत्वाच्या प्रेमाला या जगाच्या पाठीवर उपमाच नाही. मी इथं दौंडला कीर्तन केलं तर भाऊ, ते चालू कीर्तनातच एक मुलगी उठली, तिने माझ्या हातात चिठ्ठी दिली. म्हणलं ताई काय झालं? म्हणली काही नाही महाराज, 4 महिन्यापूर्वी झी टॉकीज टीव्हीला तुमचं कीर्तन बघितलं, त्यावेळेस तुम्ही वानवळा देणारी आई सांगितली. म्हणलं हो बरोबर आहे. म्हणले त्यावेळेस आमची आई जिवंत होती. इथं बसणाऱ्या कोणीही मुलीला इचरा, तिची म्हातारी वानवळा देणारीची आई. म्हातारी शब्द लय भारी आहे बरं का, म्हातारा शब्द बी तो बी लय भारी. आमच्या चेहऱ्यावर हे जे तेज दिसतं ना, आमच्या जुन्या लोकांनी त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पाडून घेतल्या. लई कष्ट केलं हो म्हातारीने. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. महाराज या संघर्षातही आई थांबली नाही कधीच.
मी म्हणलो काय झालं ताई? अहो चालू कीर्तनात मुलगी रडायला लागली. म्हणजे महाराज आता नाही जिवंत राहिली आमची आई. पण ज्या क्षणाला तुम्ही वानवळा देणार इथं बसलेल्या कुणाला इथला वानवळा शब्द आपल्या इथलाच आहे. मी 80 वर्षाची आजी बघितली आणि 60 वर्षाची मुलगी बघितली. मला वाटलं या बहिणी बहिणीच आहेत. ते जवळ गेल्यानंतर कळलं ती आईन ती मुलगी. म्हातारीने तिच्या तोंडावनी हात फिरवला. आईला म्हणलं आई बहीण आहे का? आई म्हणली बहीण नाही महाराज, अहो लेक आहे माई. गुडघा दुखत होता तरी लगबगीने तांदळाची गोण गाडीत टाकली. मी लांबचं नाही सांगत, इथं बसणाऱ्या कोण्याही मुलीला इतरा आजही मुलगी आईकडे गेली ना तर काही ना काही वानवला आई पुरीच्या सोबत देणारच. जरी आईला माहिती मुलगी लई श्रीमंत आहे. आईला म्हणलं आई अरे ती 50 लाखाची गाडी आहे तुझ्या जावायची, जे पाहिजे ते तांदूळ घेईन ना. आई म्हणली महाराज खरंच सांगू का हो, मलाही माहिती माझा जावाई लई श्रीमंत आहे, जे पाहिजे ते तांदूळ घेईन. गाडी 50 लाखाची हेही मला माहिती आहे. पण महाराज आता ही तांदळाची गोण आणि एक सांगू का, तुम्ही ऑब्झर्वेशन करा. असं तांदळाचं माप टाकत असताना गोणीत एक माप जास्त पडले तुमच्या आईचं. हळूच कान्या नजरेने पोराकडे बघते एक माप जास्त टाकते. खरं सांगू का लय संसार तिच्या हातात राहिला नाही त्यामुळे तिला भीती वाटते. पोरग काहीच म्हणत नसते पण उगा ती घाबरते. आई म्हणली महाराज खरं सांगू का तुम्हाला, आता लेक घरी जाईल, हे तांदूळाची गोण उघडल, याचा भात करल आणि पहिला घास तोंडात घालेल ना आणि मग तिला म्हातारीची आठवण येईल. आणि ज्या दिवशी तिची आई जाईल ना त्या दिवशी हो बाजूला बघल पण तिला प्रेम करणारी मातृत्व तिची उरली नसेल. मी खरं सांगू का महाराज, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले आणि तुने नाही पाणी पाजिले हे नाही सांगायला आलो बरं का एवढ्या लांबून. आम्ही वृद्धाश्रम नाही सांगायची भाऊ कधीच, आम्ही चांगली मुलं सांगायची. खरंच हा परिवार एक संस्कारक्षम परिवार आहे. या जुन्या लोकांनी संस्कार दिले, वेल एज्युकेटेड आहेत. मला आल्यानंतर भाऊ तुम्ही म्हणजे दादा बरोबर बसतोय महेश भाऊ बरोबर, पण दादांनी स्वतःबद्दल काहीच नाही सांगितलं. त्यांनी भूषण सांगितलं त्यांच्या भावाच. म्हणजे माझा भाऊ आर्मी रिटायर आहे महाराज, आता परत सरकारी नोकरीत या ठिकाणी. म्हणजे खरं सांगू का असं पाहिजे प्रेम भावाच. म्हणजे त्यांना आज महत्वाची ड्युटी आहे त्यामुळे नाही येता आलं. खरंच भाऊ हे प्रेम जपणं हीच आपल्या जुन्या लोकांना श्रद्धांजली. त्यांना एकच वाटतं माझी लोक माझ्यासाठी एकत्र पाहिजेत. मी गेल्यानंतर माझ्या लेकी माझी लेकरं बाळ हे सगळ्यांनी एकमेकांच्यात प्रेम निर्माण केलं पाहिजे. महाराज मी अखंड महाराष्ट्रभर कीर्तन करताना मी कधीच वृद्धाश्रम सांगितले नाहीत आजपर्यंत. चांगली मुलं आहेत सांगा ना, चांगले सुना बाळ आहेत. अहो मी अशा सुना बघितल्या ज्या शेवटच्या श्वासापर्यंत सासू सासऱ्यांची सेवा करत होत्या. नेहमीच सांगायचं सून चांगली नाही सासू सोनीची मांडणार, चांगलं सांगा ना कीर्तनात. सगळ्या वेळेस असंच होतं का? होतही असतील भांडणं, व्हावीतही, त्यांनीच प्रेम निर्माण होतं संसारात. पण खऱ्या अर्थानं शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी माणसं पण आहेत. आता हा परिवार जरी शहरात राहत असेल, जुनी लोक कधीच येत नाहीत आपल्याबरोबर शहरात, कधीच नाही. तुम्ही किती वेळा म्हणा बाबांना म्हणले असतील, कधीच येणार नाहीत. माझाही बाप 70 वर्षाचा आहे, मला माहिती बाप कसा असतो. मी हे का सांगतोय, मी आई नाही सांगितली, मी बापच सांगायला आलो. पण ती आई म्हणती महाराज आता खरंच लेक ज्यावेळेस तांदळाचा भात करल आणि घास तोंडात घालेल ना मग म्हातारीची आठवण येईल आणि मग तिला कळत म्हातारी काय. अजून एक वाक्य सांगतो ऐका. 10 किलोचं लाकूड पाण्यात टाका आणि 50 ग्रॅमचा दगड पाण्यात टाका. किती सोपं उत्तर आहे प्रश्नाचं, पण याच्यातलं गांभीर्य समजून घ्या. विचार वस्तूचा नाही, विचार वजनाचा आहे. जर विचार वजनाचा केला तर 10 किलोचं लाकूड बुडलं पाहिजे नाही, पण काय बुडलं? 50 ग्रॅमचा दगड बुडला. काय नवल आहे ना. याचं उत्तर माहिती आहे तुम्हाला. दगड का बुडला याचं उत्तर नाही शोधायचं, लाकूड का बुडलं नाही याचं उत्तर शोधा. याचं उत्तर पाण्याकडे अर्थातच आईकडे आहे. जी आई बाळाला जन्म देते ना ती आई बाळाला कधीच रिवर्स येऊन देत नाही. याचा अर्थ असा आहे, लाकूड का बुडलं नाही साहेब? लाकूड 10 किलोचं होतं ना. पाणी म्हणतं ज्या झाडाला मी मोठं केलं ते झाड मी कसं काय बुडून देईन? किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा तो मातेचा सोय राखे तुला पा. अर्जुना अरे किती प्रेम आहे आईचं. शेवटच्या श्वासापर्यंत हृदय दाटून आलं, अंतःकरण भरून आलं. हे सांगितलं कशासाठी माहिती का? आई तुमच्या प्रेमाला सॅल्यूट आहे, पण तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमासमोर आमचं म्हातारं झाकलं गेलं. बिचाऱ्याच्या डोळ्यातलं पाणीच नाही दिसलं. तुम्हाला सांगू का पुरुषाची अडचण काय? त्या बिचाऱ्याला रडता येत नाही त्याची अडचणी. त्याला कधीच कुणासमोर व्यक्त होता नाही आला आजपर्यंत, नाहीच व्यक्त होत बाप. आयुष्यभर एकटा राहील
पण बोलणार नाही कुणाला काहीच. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचा हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. आयुष्यभर कष्ट केलं घरदारासाठी. महाराज एक गोष्ट ऐका, बसलेल्या कोणीही बापाला विचारा, त्यांना विचारा त्यांना रडता येतं का? त्यांना रडता येत नाही याचा अर्थ असा नाही की ते रडत नाहीत. आई तुमच्याही पेक्षा जास्त रडता येतं. फक्त अडचण अशी की सगळ्यांसमोर बाप रडत नाही, बाप हा एकटा अंधाऱ्या खोलीत रडतो. बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात काढतो या, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, आणि माझ्या बापाच्या धोत्राला किती ठिगळं जोडलेलं. उभा आयुष्यभर कष्ट केलं. भाऊ मी 35 वर्षाची पोरं मोठ्याने रडताना बघितल्यात, हंबरडा फोडताना. अरे म्हणलं पोरा का रडतो रे बाबा? म्हणलं महाराज सगळी माणसं उभी आहेत, बापाला घेऊन जायचंय आता. लय कष्ट केलं आमच्या म्हातारीने आमच्यासाठी. अरे म्हणलं शेवटचं गाडवा भर पाणी टाकलं ना तू अंगावर, शेवटची आंघोळ तुझ्यासाठी थांबलंय सगळं. म्हणलं महाराज नाही ना पडत तांब्यातलं पाणी बापाच्या अंगावर. म्हणलं का? मला आयुष्यभर बनेलवरच बाप बघितला, आज शेवटच्या आंघोळीला काळी पडलेली पार बघितली. लय कष्ट केलं आमच्या म्हाताऱ्याने. बघा ना तुम्ही, आधी कुडाची गरज होती, पण या सगळ्या मुलांना सॅल्यूट आहे भाऊ, तुमच्या सगळ्या सारख्या मुलांना, की त्यांनी दिवस बदलले आई बापाचे. त्यांनी अभ्यास केला, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हातारा म्हणतो माय पोरांनी करून दाखवलं. मग महाराज अशी मुलं आहेत 10 लाख पगार आहे, अमेरिकेत आहेत, आणि बाप म्हणतो माय पोराला 10 लाख पगार आहे. तुम्हाला खरं सांगू का, म्हातारी म्हणते 10 लाख पगार आहे ना, त्याला फोन करा विमानाने बोलवा इकडं, येतो का बघू. म्हातारं काय म्हणतो माहिती का, त्याच्या संसारात आपल्याला लय डोकं नाही घालायचं, तो त्याचं करण आता काय करायचं, झालं आपलं म्हणले. म्हाताऱ्याचं मन खात होतं स्वतःला. पण खरं सांगू का, अजून जर पोरगा खरंच आला असताना अजून 10 वर्ष म्हातारा जगलं असतं त्या पोराचं. या जुन्या लोकांना आहे ना, त्यांचं ऐश्वर्य म्हणजे त्यांची लेकरं आहेत. बघा महाराज, सगळ्यात जास्त प्रेम. महाराज मी खरंच रडताना बघितली हो मुलं. बापाच्या उशाला जाऊन पोरग बसलं. म्हणलं काय झालं? म्हणलं महाराज बाप झोपायचा माझा इथं, लई कष्ट केलं आयुष्यभर, लई पैसे आले अकाउंटवर महाराज, लई पैसे क्रेडिट झाले. पण खरं सांगू का, ज्या वेळेस नेमकी गरज होती ना, त्या क्षणाला आयुष्यातला बाप डेबिट झाला. देवाने पैशालाही क्रेडिट केले, पण जीवा भावाचा आमचा बाप मात्र घेऊन गेला. आई तुम्ही रडतालो, पण आमचा बाप आम्ही रडतानाच बघितला नाही. कोण म्हणलं बाप रडत नाही? माझ्या गावाकडचा एक मित्र आहे 35 वर्षाचा. अहो थोडा आवाज दे रे म्युझिकला, इथंच याला ठेव ना मॉनिटरला आवाज. महाराज 35 वयाचं पोरग आहे, आणि वयाच्या 35व्या वर्षी त्याला स्ट्रोक बसला. म्युझिकचा आज कमी ठेवून मला आवाज दे. 35व्या वर्षी स्ट्रोक बसला आणि पोरग गेलं निघून. लहान पोरग आहे त्याचं 5 वर्षाचं. ते तिथंच बसतं पारावर आणि त्या पायरीवर. मी त्या आजीला विचारलं, आजी इथं का बसतं? 1 वर्ष झालं बाप जाऊन. ती आजी म्हणती महाराज त्याला आठवण येते त्याच्या बापाची. त्याला वाटतं त्याचा बाप सांगून गेला सायकल घेऊन येणार आहे. ते अजून मी वाट बघते. खरं सांगू का बाबा, त्याला एक राईट मारायला घेऊन गेलो मी, आणि त्याला म्हणलो काय रे बाळा पप्पाची आठवण येते का? ते म्हणते पप्पा रोज येतात, मी त्यांच्या हातावर झोपतो, ते मला एक पापा देतात, मी त्यांना पापा देतो, आणि मला झोप लागली की पप्पा निघून जातात, सकाळी नसतात ते. मग त्याला भास होतोय त्याचा बाप जिवंत आहे. ज्याचा बाप गेलाय ना त्याला विचारा बाप काय असतो. ह्या सगळ्यांना आठवत असतं. खरंच आमचं म्हातारं लय काटक होतं. आमच्या आजोबा बी अशीच महाराज. ही जुनी लोक लय तत्वी माणसं. ही कधीच ही एक कल्ली माणसं ही कुणाचीच ऐकत नाहीत, कधीच नाही ऐकणारी. ते स्वतःच खरं करणार. आमचंही म्हातारं 70 वर्षाचं आहे, तुम्हाला माहिती आहे, कीर्तनकार आहे. आजही कीर्तनात कधी कधी साथीला उभा असतं, कधी कधी मागून येऊन उपारणं वळतं. मी म्हणतो असं लोकांच्यात ना करत जाऊ. ते म्हणतात तू माझा बाप नाही, मी तुझा बाप आहे. याला बाप म्हणतात बरं का, असाच पाहिजे बाप, तर पोरं संस्कारक्षम होतात. आई खरं सांगू का ताई, या भूतालावर काही ठळक प्रेम आहेत ना, त्या सगळ्यात जास्त बापाचं प्रेम कुणावर येतं? या लाडक्या लेकीवर. तो कुणासाठीच नाही रडला. मी काय म्हणलो, तो रडला पण तो या लाडक्या लेकीसाठी रडला. विचारांना बसलेल्या कोणी लेकीला लय भारी परिस्थिती होती का हो बापाची, पण लग्न केवढं करून दिलं. पोरगी म्हणते बाबा अरे नाही परिस्थिती आपली. बाप म्हणतो बाई तू फक्त बोट ठेव, ती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईन बघ. अहो लय मोठं लग्न. भर लग्नात बसलेल्या कोण्याही लेकीला विचारा,
मंडपात उभी होती ना मुलगी, ती मैत्रीण म्हणते आता तुला कॅमेरामॅन म्हणतोय थोडी स्माईल दे, तू हसत का नाही? ती म्हणते काय नाही रे, भर मंडपात माझा बाप दिसत नाही आज. आईला म्हणते आई अरे सांग ना बाप कुठे? आई म्हणते तुला हळदी लागल्यापासून जेवलाच नाही अरे, तो सकाळपासून पत्रावळ्या गोळा करत होता बघ. मुलगी मंडपाच्या मागं गेली, खांबाच्या मागं म्हातारं बसलो होतं, आचार्याचे किती द्यायचे, कार्यालयाचे किती द्यायचे. पोरगी म्हणते कशासाठी बाबा 8 तास? बाप म्हणतो बाई लय चांगल्या घरात दिली का तुला, लय कल्याण झालं बघ. मी किती वर्ष जगल मला माहिती नाही, पण तुझ्या आयुष्याचं कल्याण करून तुझा बाप चालला ना, याच्यापेक्षा त्याच्या जीवनातली श्रीमंती काहीच नाही बघ. महाराज बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ज्या दिवशी मुलगी सासरी निघाली ना, या जगातला कुणीच नाही की त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबू शकल. अहो हंबरडा फोडून रडताना बाप बघितला. बाबाला म्हणलं बाबा काय झालं? बाबा म्हणले आणि खरं सांगू का ताई, ज्यावेळेस तुम्ही गाडीत बसताना तुमच्या बाजूचा दरवाजा उघडलाच नाही हो म्हाताऱ्यानी, तो जावयाच्या पाया पडायला गेला. जावाय बापू काळजाचा तुकडा काढून दिला बरं का. 20-25 वर्ष लई जीव टाकला लेकीवर बघा. आता हे का सांगतो माहिती का भाऊ, मी एक बाप आहे, लहान लेकी आम्हाला. ज्यावेळेस 500-1000 किलोमीटरचा प्रवास करतो ना, आणि एक व्हिडिओ कॉल केल्यानंतर लेकीला बघितलं ना, तर श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. सगळा शिन निघून जातो लेकीला भेटल्यानंतर. बघा ना आमच्या कुठल्याही ताईला बसलेल्या इचरा, ते कोपरीतून 10 रुपये काढून देणारी आमची जुनी माणसं ज्या दिवशी गेली ना, त्या दिवशी ज्याचा बाप जिवंत, ज्याचा बाप गेला आणि त्याला विचारा दुःख काय खरंच महाराज. आणि मग डोळ्यात पाणी येतं, मग कळतो बाप कसा आहे. आयुष्यात कधीच नाही रडला बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आज मुलगी सासरी निघाली ना, कडकडून बापाला मिठी मारली पोरीनी. महाराज लेक रडली हे नंतर, पण बाप हंबरडा पुढे रडायला लागला. लोक म्हणतात बाबा अरे तुम्ही का रडता? बाप म्हणतो खरं सांगू का, माझा डायबिटीज ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला माझ्या मुलीला माहिती. माझ्या पायाला किती चिरा पडल्या ना, हे माझ्या लेकीला अचूक माहिती. महाराज मुलीचं लग्न झाल्यानंतर 15 दिवस बापाला समजतच नव्हतं काय चाललंय ते. डायबिटीजची गोळी गावली नाही, ते मुलीलाच माहिती कुठल्या कब्यात ठेवली ती. जगात शाश्वत प्रेम सांगतोय बाप असतो रे कसा, जसा पाण्यातला मासा आणि त्याच्या डोळ्यातला असव तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावे एकदा पाणी या डोळ्यात. महाराज खरंच बाप सांगणं लय खडतर प्रवास आहे. या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत जाणारा विराट कोहली, रोहित शर्मा आमच्या भारत देशासाठी खेळतो, आमचा अभिमान आहे. पण या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत पोहोचला, अखंड भारताने टाळ्या वाजवल्या. पण तुमचा माझा बाप जो आपल्या आयुष्याचा खऱ्या अर्थानं हा वर्ल्ड कप खेळण्यासाठी खेळाडू खेळतो, पण खऱ्या अर्थानं लेकरांचं आयुष्य घडवण्यासाठी बाप या बांधावनी त्या बांधावनी घाला. जर खेळाडू या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत पोहोचला, त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या, तर तुमचा माझा बाप या बांधावनी त्या बांधावनी घाला, आणि तो तिथं जर पोहोचलाच तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली करवंडी वाळवणी, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा. ही शेवटची काही 2-3 मिनिटं राहिली, लक्ष नाही का. दादा मुक्ताबाई 7 वर्षाची होती लहान. मुक्ताबाई म्हणते दादा वडील गेले का रे आपले? मुक्ता ज्ञानोबाराय म्हणतात मी तुझा बाप आणि मीच तुझी आई. ज्याची आई गेली ना त्यांनी आळंदीत विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या समाधीवर नतमस्तक व्हावं, आणि ज्याचा बाप गेला ना त्यांनी पंढरपूरला विठोबाच्या चरणावर नतमस्तक व्हावं. विठोबा हा विश्वाचा बाप आहे. अखंड महाराष्ट्रभर कीर्तन करताना कधी छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे सांगण्याचा प्रसंग येतो. महाराज इतिहास सांगण्यामध्ये आम्हाला फार आनंद वाटतो. लोक म्हणतात शिवाजी महाराज कीर्तनात कुठं सांगायचे असतात का? दादा शिवाजी महाराज देव होते का माहिती नाही, पण छत्रपती शिवाजीराजे होते म्हणूनच मंदिरातील देव शिल्लक आहेत. राजे देव होते का माहिती नाही, पण राजे होते म्हणून आपण कीर्तनात बसलो. या परिवाराच्या मनात एकदाही विचार आला नाही कबीर महाराज हा कोण्या जातीचा धर्माचा आहे. जात आणि धर्म नाही, आम्ही कोण्या जातीचे धर्माचे नंतर मरताना आपण हिंदू मरणार, आणि हे मरण आपल्याला जिवंत ठेवणार. क्योंकि ये भूमि किसकी है? ये भूमि हिंदू की है. ये भूमि किसकी है? ये भूमि प्रभु रामचंद्र की है. सांता की नहीं माँ, ये भूमि संतों की है. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र. हा का प्रसंग सांगितला? बाप काय असतो हा इतिहासात अभ्यासाला मिळतो. 32 वनाचं सिंहासन समोर, आणि छत्रपती शिवाजीराजे आज छत्रपती होणार.
या महाराष्ट्राला पहिला छत्रपती मिळणार राजेची पावलं या 32 वनाच्या सिंहासनाकडे निघाली जगदंब बाळ शंभूराजे बाजूला आहेत बाळराजे म्हणतात आभास आहे हे 32 वनाचं सिंहासन म्हणजे हे यश आपला आभास आहे आज तुमच्या डोळ्यात पाणी का आलं ओ बाळराजे बाप बरोबर होता हो शंभूराजांना काहीच समजेना या शब्दाचा अर्थ शिवबाराजांच्या मुखात एकच शब्द बाळराजे अहो बाप बरोबर होता काय झालं आबासाहेब म्हणतात आम्ही भेटायला गेलो आमच्या आबासाहेबांना शहाजीराजांना आम्हाला फार आनंद झाला रत्नजडीत तलवार देणार आमचे आबासाहेब आम्हाला भेट पण आम्ही गेल्यानंतर बाळराजे आम्ही एवढे नाराज झालो की आमच्या आबासाहेबांनी आम्हाला वाघनख्या दिल्या आम्ही आईसाहेबांना म्हणतो आईसाहेब पहा आमच्या आबासाहेब आमच्यावर नाराज आहेत काही साहेब म्हणतात नाही शिवबाराजे मग का त्यांनी तलवार का नाही दिली का दिल्या वाघनख्या ओ शिवबाराजे काय म्हणले तुमचे आबासाहेब म्हणले शिवबा ज्या दिवशी मोठं संकट येईल ना महाराष्ट्रावर त्या दिवशी तलवार नाही कामाला येणार बापाने दिलेल्या वाघनख्या कामाला येतील हो बाळराजे लई मोठं संकट आलो हे 32 मनाचं सिंहासन दिसतं का हे आमचं यश नाही आमच्या आबासाहेबांचं यश आहे आमचा बाप बरोबर बनत होता शोभा तलवार नाही कामाला येणार वाघनख्या कामाला येतील आणि ज्या वेळेस विजापूर अफजल खानाला हे सगळ्यात मोठं संकट महाराष्ट्रावर या प्रतापगडच्या पायथ्याला आला आणि आओ राजे आओ और हमारे गले लग जाओ आखिर आ ही गया दख्खन का चुहा सिकंजे में आम्ही घेतला संभाजी कावजी कोंढाळकर आम्ही घेतला जीवा महाला 9 फुटुडी मारणारा आणि दानपट्टा चालवणारा जीवा अफजल खानाने घेतला कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि अफजल खानाने घेतला सय्यद बंडा पण इथे एक शर्यत होती शंभूराजे या युद्धात तलवार नाही चालणार आणि मग आम्हाला आठवला आमचा बाप म्हणायचा शोभाराजे मोठ्या संकटात बापाची आठवण काढा जेही तुमच्या बापाने तुमच्यासाठी दिलं ते योग्य दिलेलं आहे आणि मग आम्हाला आठवल्या वाघनख्या घेतल्या आम्ही वाघनख्या उभा राहिलो अफजल खाना समोर राजे पण आमचा आत्मविश्वास आमचा बाप वाढवत होता आमचा बापाचा एक एक शब्द शोभा वाघनख्या कामाला येतील बघ आणि मन करून मिठी पडली कर आवाज झाला अफजल खानाची मिठी शंभूराजे कोणीच नाही सोडू शकत पण आमच्या सोबत आमचा बाप होता आणि बापाचा आशीर्वाद होता मिठी सुटली कटारीचा वार झाला अफजल खानाचा अंगाला चिलकत होता आमच्या आणि मग आम्ही आठवले आमच्या आबासाहेब आणि आबासाहेबांची आठवण आली आणि अलगर वाघनख्या निघल्या आणि सपकन अफजल खानाच्या पोटात गेल्या आणि खपकन कोठाळा बाहेर काढला दादा ही अफजल खानाचा कोठाळा काढला आणि अफजल म्हणतो दगा किया ये शुभान आला कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी वार केला वार हुकला आणि मग सय्यद बंडा उडा उश्वा के गर्दन आला सय्यद बंडा 9 फुटुडी मारली आणि राजे म्हणतात जीवा चल आला जीवा म्हणतो राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे जीवानं 10 फुटुडी मारली आणि सय्यद बंडाचा हात वरछा उडवला आणि इतिहास कडरला होता जीवा वाचला शिवा जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा शंभूराजे आबासाहेब बरोबर होत्या हो म्हणून आम्ही 32 मनाच्या सिंहासनावर निघालो शेवटचं 1-2 वाक्य बघता मलाही लांब कीर्तनाला जायचे नाशिकला 1-2 वाक्य घेतली माहिती का 1 फेब्रुवारी तो काळा दिवस शंभूराजे पकडले गेले पण ज्या वक्ताला सजन आहो शंभूराजे पकडले गेले ना त्या क्षणाला महाराजांना शोभाराजांची आठवण आली वडिलांची आठवण कोणीच असा योद्धा नव्हता पण शंभूराजा असा योद्धा की जो अपराजित होता ते सारखं मागं बघायचे जंजिराकडे कवी कलश म्हणतो राजे माग का बघता राजे म्हणतात कवी अरे ते जंजिरा म्हणजे माझ्या आईबापाचं स्वप्न रे आमच्या महाराणी सईबाई म्हणतात माझा संभाजी छावा आहे आणि छावा झुकत नाही कुणा समोर आमच्या आबासाहेब म्हणतात संभाजी छावा आहे आणि मग आम्ही आई साहेबांना विचारलं आई साहेब हो आई साहेबचे जाऊ हा छावा काय असतो आणि मग आई साहेबचे जाऊ म्हणतात ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचा पोरगा छावा असतो छावा हे संभाजी आणि खरंच छावा होता जंजिराकडे बघत होते जंजिरा जरी घेता नाही आला एक गोष्ट सांगू का महाराज एक वाक्य असं आहे जंजिरा घेतलाच असता
पण जंजिऱ्याची बात काय, अजून थोड्या वर्ष जगले असते ना शंभू राजे दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकं जबरदस्त शौर्य होतं महाराजांचं. कोणीच उभं राहत होतं महाराजांच्या समोर. या मातीतून फरफडत नेलं महाराजांना. आई डोक्यापासून नखापर्यंत 40 दिवस द्यावर वार झाले. तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती. सैतानानं मिठाचं पाणी अंगावर टाकलं आणि कवी कलश विचारतो, राजे अहो का रडताय राजे. राजे म्हणतात, कवी तू निरीक्षण नाही केलंस. अरे संभाजी हल्ला नाही जागवला. आबासाहेबांची आठवण आली, वडिलांची आठवण आली. म्हणून लक्षात ठेवा, ज्या वेळेस लई प्रसंग ओढवेल एखादा त्याच बाप आठवण, मग कळत बाप काय असतो. आमचे आबासाहेब म्हणतात, आमचा छावा झुकत नाही आणि छावा झुकला नाही ना म्हणूनच हिंदू धर्म गौरवशाली झाला. महाराज शेवटचा श्वास स्वराज्यासाठी होता. फार वर्ष जगली नाहीत माणसं, पण जेवढेही जगले निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. नरढ्यावर तलवार बसली आणि शेवटचं वाक्य महाराजांचं, डोळे मिटून घेतो आबासाहेब तुमचा छावा तुमच्या भेटीला येतो. लय वार केले पण एवढा बी हल्लो नाही मी आबासाहेब. महाराजांना वाईट वाटत होतं, आपल्या माणसाने फसवल्याचं दुःख महाराजांच्या हृदयात होतं. पण लक्षात नाही का, औरंगजेबाला हे पुण्यस्मरणाचं कीर्तन म्हणून सांगितलं बरं का. औरंगजेबाला महेश भाऊ शेवटपर्यंत महाराष्ट्रात सत्ता नाही करता आली. कारण माहितीये, औरंगजेब बापाला ग्लासात पाणी मोजून द्यायचा. औरंगजेबाचा बाप म्हणतो, औरंगजेब उभे आयुष्यात तुला महाराष्ट्र घेता नाही येणार. औरंगजेब म्हणतो, तळतळाट का देता. अरे तो बापाला ग्लासात पाणी मोजून देतो, पण औरंगजेब तुला का नाही महाराष्ट्र घेता यायचा. तू तुझ्या बापाला पाणी ग्लासात मोजून देतो एवढं पाणी प्यायचं. पण महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे, तिथं बाप गेल्यानंतरही बापाला ती पाणी पाजतात आणि म्हणून महाराष्ट्र गौरवशाली आहे. आणि ही गोष्ट खरी ठरली. औरंगजेबाला याच मातीत गाडला, पण कधीच सत्ता करता नाही आली महाराष्ट्रावर. बापाचे शब्द खरे झाले. शंभूराजांनी प्राण सोडला आणि प्राण जाता जाता एकच वाक्य औरंगजेबाचं ऐकलं, जे कीर्तनातलं शेवटचं वाक्य, जिथं गौरवशाली झाला बाप आणि हे स्वराज्य. सगळे छावा म्हणतील, पण औरंगजेब छावा म्हणत नव्हता, इथं आडलं होतं. पण बोललाच औरंगजेब, हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी इसकी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने घुटने काट दिए, पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. अरे सच में छावा है, छावा शेर का. आणि खरंच छावा छावा म्हणून गेला आणि एकच शब्द सोडून गेला, जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. बोलताना काही वाणीतून शब्द गेला असेल, अंतःकरणातून या ठिकाणी सगळ्यांची माफी मागेल. अप्रतिम या ठिकाणी या परिवारानं नियोजन केलं. बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी अंतःकरणातून प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर परिवारातले सगळे समोर या आरती घेण्यासाठी. सगळे या, फुलं घ्या, फुलं टाकायची. फुलं इथूनच राहणार आहेत, फक्त घरच्यांनी टाका. पुंडली भगवान की जय. आरती महाराज
आणि गरुज काय तुका म्हणे आता उदार